केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांमध्ये दुजाभाव करू नये अशी मागणी शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केली आहे। ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदार यांची काळजी करतानाच इतर पीक उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांकडेही लक्ष द्या अशी मागणी जावंधिया यांनी केली आहे। त्यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना पत्र लिहित ही मागणी केली। ऊसाच्या वाढत्या एफआरपी प्रमाणे साखर कारखान्यांना साखरेचं किमान विक्री मूल्य वाढवून देण्याची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे। नुकतीच मुख्यमंत्र्यांनी अमित शहांची भेट घेत ही मागणी केली। मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आणि साखर कारखानदारांची एवढी काळजी करणाऱ्या सरकारने तसंच सुरक्षा कवच इतर पिकांना आणि शेतकऱ्यांनाही द्यावं अशी मागणी जावंधिया यांनी केली। साखरेचं किमान विक्री मूल्य 31 वरून 41 रुपये करण्याच्या राज्य सरकारच्या मागणीमुळे बाजारात साखरेचे भाव वाढतील। शेतकरी सामान्य जनता चढ्या दराने साखर खरेदी करतीलही, पण केंद्र आणि राज्य सरकारने इतर पिकांसाठीही हमी भावाचे नियम तंतोतंत पाळावे अशी मागणी त्यांनी केली आहे। त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, पाहूया। आपल्यासोबत ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंधिया जी आहेत। जावंधिया जी, तुम्ही केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे आणि ऊसा संदर्भात जो एक एफआरपी असतो आणि मग कारखानदारांनी किती किमतीमध्ये साखर विकावी या संदर्भातले जे नियम आहे त्याबद्दल काही मागणी केली। माझा प्रश्न असा आहे की आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ऊसाबद्दल जेवढी जागरूकता दाखवतात तेवढी जागरूकता ते इतर पिकांबद्दल का दाखवत नाही। उदाहरणार्थ त्यांचा तर्क जो आहे अमित शहांशी आणि भारत सरकारशी बोलताना तो हा आहे की ऊसाची एफआरपी ही 2019 नंतर जवळपास 29% वाढलेली आहे आणि साखरेला जी MSP आहे, मिनिमम सेलिंग प्राईस, म्हणजे कारखान्यांना एक तर कोटा जाहीर होतो, फ्री मार्केट नाही आहे, सरकार कोटा जाहीर करतं आणि ती साखर कोणत्या भावाने विकावी हे सरकारच ठरवतं। त्याच्यामध्ये असं आहे मिनिमम सेलिंग प्राईस म्हणजे 31 रुपयाच्या कमी किमतीत कुठलाही कारखाना साखर विकू शकत नाही। आता आमच्या मुख्यमंत्र्यांचा जो तर्क आहे तो हा आहे की बा जर MSP FRP ऊसाची जर 29% वाढवलेली आहे तर मग साखरेची MSP सुद्धा 29-30% वाढवली पाहिजे आणि ती 31 रुपयाची 41 रुपये केली पाहिजे। मी इथे स्पष्ट करतो पहिले की MSP जरी 31 रुपये असली तरी कारखानेवाले 31 रुपयाच्या कमी विकू शकत नाही, पण 31 रुपयापेक्षा जास्त भावाने विकू शकतात। मग आम्ही आज 45-50 रुपये किलो साखर घेऊन खातोय ना, मी कालच आणली 48 रुपये किलो साखर। आता जी 41 रुपये करण्याची मागणी आहे, माझा यालाही विरोध नाही, पण मग काय होईल 41 रुपये किलो MSP मिनिमम सेलिंग प्राईस झाली तर कारखाने 41 रुपयापेक्षा कमी किमतीत साखर विकणार नाहीत। म्हणजे मग उपभोक्त्यांनी ही 45, 50, 55, 60 रुपये किलोनी विकत घेण्याची तयारी ठेवावी, कारण 31 रुपये असतानाच आम्ही जर 50 रुपये किलो घेतो आहोत तर 41 रुपये MSP झाली तर मग 60 रुपयापर्यंत विकत घेण्याची मानसिकता तयारी ठेवावी। दुसरं 41 रुपये MSP झाली तर मग कुठलीही साखर इम्पोर्ट जी आहे ती 41 रुपयाच्या कमी किमतीत होणार नाही असा त्याचा अर्थ होईल। मला यालाही विरोध नाही, म्हणून मी शहा साहेबांना पत्र लिहिलं की आम्ही 60 रुपये किलो साखर घेऊन खायला तयार आहोत, आमचा विरोध नाही, पण मग तुम्ही जर साखरेला आणि ऊसाला जर असं संरक्षण देता पॉलिसी सपोर्टचं तर मग आमची जी MSP आहे मिनिमम सपोर्ट प्राईस कापसाला, सोयाबीनला, मक्याला, डाळींना, तेलबियांना त्याची सुरक्षा आणि त्याची गॅरंटी का देत नाही? तुम्ही शेतकऱ्यांमध्ये सावत्रपणाची वागणूक का करता? काँग्रेसही हेच करत होती, मग आजही तेच सुरू आहे। हा मुद्दा मी त्यांच्यासमोर मांडलेला आहे आणि मला असं म्हणायचं आहे की मिनिमम सपोर्ट प्राईसची जबाबदारी घेणं हे आता सरकारचं कर्तव्य झालेलं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.